नमस्कार, मी पूजा डकरे। मी आज इथे माझं मत व्यक्त करते। आजची जी परिस्थिती आहे, लॉकडाऊनची परिस्थिती आहे, कोरोना व्हायरसची परिस्थिती आहे, या परिस्थितीवरती मी काही एक प्लॅन ठेवून इच्छिते, एक आराखडा ठेवून इच्छिते शासन आणि जनतेसमोर। आपल्याला जर या गोष्टी पटल्या तर आपण याचे इम्प्लिमेंटेशन करू शकता। महत्त्वाचं असं आहे की गेल्या 1 वर्षापासून आपल्या इथे आपल्या महाराष्ट्रात नव्हे पूर्ण जगामध्ये लॉकडाऊनची सिच्युएशन आहे। ज्या वेळेला लॉकडाऊनची सिच्युएशन आली, लॉकडाऊनची सुरुवात झाली आणि आपण 1 वर्ष लॉकडाऊन मध्ये काढलं, त्या लॉकडाऊनच्या सिच्युएशन मध्ये आपल्याला फक्त एकच सिच्युएशन फेस करावी लागली असं नाही। ज्या वेळेला मग ते कुठलेही संकट असो, मग ते आर्थिक संकट असो, आरोग्य विभागामध्ये कुठलं आलेलं संकट असो, कुठली बिमारी असो किंवा कुठलंही संकट असो, मग ते नैसर्गिक संकट असो, भूकंप असो, ज्वालामुखी असो किंवा कुठलंही संकट असो, कुठलंही संकट येत असताना ते एक संकट म्हणून येत नसतं आपल्या आयुष्यामध्ये किंवा देशावरती किंवा राज्यावरती। ज्या वेळेला एक संकट, एक प्रॉब्लेम, एक समस्या येते, त्यावेळेला त्या समस्येसोबत, त्या प्रॉब्लेम सोबत आणखीही बऱ्याचशा समस्या येतात। ज्या वेळेला समस्या उद्भवते, ज्या वेळेला आपल्यावरती वार होतो, मग तो नैसर्गिक वार असो किंवा कुठल्याही प्रकारचा वार असो, त्या सोबत तो एक वार आपल्यावरती होत नाही किंवा एक समस्या आपल्या राज्यावरती, देशावरती येत नाही, तर त्या समस्येबरोबर इतरही समस्या, चोहीकडून समस्या येतात, चोहीकडनं वार होतो, चारही दिशाने वार होतो। मग जर आपल्याला एखाद्या सिच्युएशन मधून बाहेर पडायचं असेल, एखाद्या कंडिशन मधून आपल्याला जर बाहेर पडून पुढे जायचं असेल, तर आपल्याला कुठल्याही एका गोष्टीवरती फोकस करून चालणार नाही, तर आपल्याला चारही दिशेने जे आपल्यावरती वार होत आहे, ज्या समस्या येत आहेत, त्या थोपवणं अतिशय गरजेचं आहे। जर का आपण एक समस्याचं निराकरण करायला गेलो तर दुसऱ्या समस्या वाढतील, दुसरी बाजूही आपली डाऊन होईल। त्याच्यामुळे आपल्याला बॅलन्स ठेवणं, प्रत्येक गोष्टीवरती बॅलन्स ठेवणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि हेच मी इथे सांगण्याचा प्रयत्न करते आहे। मी जे काही सांगते आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायलाच हवं असं नाहीये। आपल्याला पटलं तर आपण या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन करू शकतो, नाही पटलं तर आपण सोडू सुद्धा शकतो। तर आपण कोरोना व्हायरस, लॉकडाऊनची जी काही सिच्युएशन आहे त्याविषयी बोलताना, त्याचा विचार करताना आपल्याला पहिले हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे की गेल्या 1 वर्ष आपल्या इथे लॉकडाऊन होतं, लॉकडाऊनची परिस्थिती होती आणि लॉकडाऊनची परिस्थिती असताना आपलं काय काय नुकसान झालेलं आहे। ठीक आहे, प्राणहानी तर ती झालेली आहे, ती लॉकडाऊनमुळे नाही झाली, ती तर कोरोना व्हायरसमुळे झालेली आहे। लॉकडाऊनचा चांगला परिणाम झाला, आपण प्राणहानी कमी करू शकलो, हा चांगला परिणाम झाला। प्राणहानी तर झाली, प्राणहानी सोबत 1 वर्ष जी आपली अर्थव्यवस्था आहे, अर्थचक्र आहे, अर्थचक्रावरती कुठेतरी फटका बसलेला आपल्याला दिसतोय। अर्थचक्र जे आहे, आर्थिक बाजू आपली डाऊन झालेली दिसतेय। इंडिव्हिज्युअल आपण जर फायनान्शियल स्टेटसचा विचार केला, प्रत्येक व्यक्तीच्या स्टेटसचा विचार केलेला, तर तो आज डाऊन झालेला दिसतो आहे। 1 वर्ष बरेच लोक सेव्हिंग वरती जगले, बरेच लोकांना हलाखीच्या परिस्थितीमधनं सामोरे जावं लागलंय। आर्थिक बाजू जी काही आपली आहे ती डाऊन झालेली आहे, मग ती राज्याची असो किंवा इंडिव्हिज्युअली लोकांची असो, ती डाऊन झालेली आहे। त्याच्यानंतर सामाजिक बाजू आपण बघितलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक जे काही सोशल इश्यूज झालेले, बरेचसे सोशल इश्यूज झालेले, फॅमिली मॅटर्स झालेले, डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस झालेल्या, बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहे, जे की सोशल ज्या गोष्टी आहे, सामाजिक जी बाजू आहे ती सुद्धा डाऊन झालेली आपल्याला दिसते। आरोग्य विभाग, आपल्याला 1 वर्षामध्ये समजलं की आपल्या इथे आरोग्य विभागामध्ये, हेल्थ डिपार्टमेंटमध्ये काय काय फॅसिलिटीज वाढवायला हवं, काय काय चेंजेस करायला हवं, अपुरे डॉक्टर्स, सोयी सुविधा, या सर्व गोष्टी आपल्याला दिसल्या। बऱ्याचशा समस्या होत्या आणि त्या समस्येला आपण आता तोडगा काढायला हवं, पुढे यायला हवं। आपल्याला आपली जी वीक बाजू आहे, पडती बाजू, ती आपल्याला दिसलेली। त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंटमध्ये आपण बघितलं की
बरेच रेट बराच वाढला, बरेच कोरोनामुळे पोलीस जे आहे ते एक्सपायर झाले, बरंच त्यांना सहन करावं लागलं. पोलीस विभागाला सुद्धा, पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा. पोलीस डिपार्टमेंटसाठी आपण काय सोयी सुविधा करायला हव्या, काय आपण निर्णय घ्यायला हव्या, गोष्टी करायला हव्या, हे सगळ्या गोष्टी आपल्याला 1 वर्षामध्ये दिसल्या. आणि या इथे एक समस्या नाही, कोरोना व्हायरस ही एक समस्या आता आपल्याकडे आहे असं म्हणता येणार नाही. कोरोना व्हायरस या समस्येसोबत आपल्याकडे ज्या समस्या आहेत त्याचा आपण विचार करायला हवा. पहिली समस्या आर्थिक समस्या आहे. दुसरी जी समस्या आहे ती आहे की आपल्याला प्राणहानी, लोकांचं जीवन आपल्याला वाचवायचं आहे, जनतेचं जीवन आपल्याला वाचवायचं आहे. प्राणहानी कमीत कमी कशी होईल याकडे आपल्याला लक्ष द्यायला हवं. सामाजिक बाजू सुद्धा आपल्याला सांभाळावी लागेल. आरोग्य विभाग आपल्याला सक्षम करावं लागेल. हेल्थ डिपार्टमेंट आपल्याला सक्षम करावंच लागेल. पोलीस विभागाला जास्तीत जास्त फॅसिलिटी कशा देता येईल, कारण पोलीस विभागाचा, आरोग्य विभागाचा, पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांचा आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा यांचा जास्तीत जास्त संबंध येतो पब्लिकशी, आणि पब्लिकशी संबंध येत असल्यामुळे यांना जास्तीत जास्त फॅसिलिटी कशा देता येईल, यांना कोरोना व्हायरस पासून स्वतःचं संरक्षण कसं करता येईल यासाठी आपण जास्त फॅसिलिटी देण्याची गरज आहे. या सर्व गोष्टी आहे आपल्याकडे, या सर्व समस्या आहेत. या सर्व समस्येचं निराकरण आपल्याला करावं लागेल. कुठल्याही समस्येचं समाधान करायचं असेल तर त्या समस्येचं समाधान करण्यासाठी प्लॅनिंग करणं अतिशय महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही प्लॅनिंग करणार नाही, विदाऊट प्लॅनिंग जर तुम्ही सरसकट कुठल्या गोष्टी करत असेल, प्लॅनिंग न करता तुम्ही लॉकडाऊन लावत असेल, प्लॅनिंग न करता तुम्ही सर्व गोष्टी बंद करत असेल, प्लॅनिंग न करता तुम्ही कुठलीही गोष्ट करत असेल तर ऐतिहासिक रेकॉर्ड आहे, हिस्टॉरिकल रेकॉर्ड आहे, तेव्हा अशा गोष्टी सक्सेस होत नाही, यशस्वी होत नाही. आज आपल्या पुढे जी समस्या आहे ती छोटी मोठी समस्या नाहीये, राज्यासाठी छोटी समस्या नाहीये, देशासाठी छोटी समस्या नाही. आपल्याला या समस्येतून बाहेर यायचं आहे. आपल्याला आपल्या राज्याला, मी फक्त महाराष्ट्र राज्याबद्दल बोलेन, देशाबद्दल नंतर बोलेन. आपल्याला जर आपल्या राज्याला सक्षम बनवायचं असेल, आज टॉपला आहे महाराष्ट्र. हे कोरोना पेशंट खूप झपाट्याने वाढत आहे आणि टॉपला आहे महाराष्ट्र. आज टॉपला दिसतोय आपल्याला कोरोनाच्या बाबतीत. त्याच्यामुळे मी महाराष्ट्राविषयी बोलेन की आपल्याला काय करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला जर आपल्या राज्याला सक्षमपणे या संकटातून वाचवायचं असेल, जनतेला वाचवायचं असेल, पुढे आणायचं असेल, आपल्याला या संकटातून पुढे जायचं असेल तर कुठल्याही एका बाजूवरती फोकस करून काही होणार नाही. जर तुम्ही फक्त कोरोनावरती फोकस केलं, कोरोनावरती विचार केला तर आर्थिक बाजू डाऊन होईल. आर्थिक बाजू डाऊन होणं म्हणजे खूप मोठं संकट आहे. लोक, पब्लिक कसं जगणार, कसं पुढे कसे जाणार, ही एक बाजू आहे. दुसरी बाजू, आपण जर लॉकडाऊन केलं नाही तर डेथ रेट वाढतील, संक्रमण वाढतील. संक्रमण वाढले तर मृत्यू मोठ्या प्रमाणात होतील. ही दुसरी समस्या आहे. लॉकडाऊन लावलं तरी एक समस्या आहे, लॉकडाऊन नाही लावलं तरी एक समस्या. या दोन्ही समस्येमधून आपल्याला बाहेर पडणं महत्वाचं आहे. शासनाचं बरोबर आहे, शासन म्हणतं की लॉकडाऊन लावणं अतिशय गरजेचं आहे. लॉकडाऊन नाही लावलं तर परिस्थिती वाईट होईल. आणि जनता, बाकी लोकांचं म्हणणं आहे की लॉकडाऊन लावलं तर आर्थिक बाजूचं काय, त्यांचं पण बरोबर आहे, शासनाचं पण बरोबर आहे. दोन्ही बाजू बरोबर आहे. तर दोन्ही बाजूला आपल्याला जे आहे ते बॅलन्स करून पुढे जावं लागेल. कारण दोन्ही बाजूमधली एक जरी बाजू डाऊन झाली तर आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. माझं असं म्हणणं आहे की आपण बघितलं की बरेच लोक मास्क लावणं तर अतिशय महत्वाचं आहे, पण गेल्या 1 वर्षामध्ये दंडात्मक कारवाई करून बराचसा निधी शासनाकडे जमा झालेला आहे. मी हे जे बोलते हे मी काही न्यूजमध्ये बघितलेलं आहे त्यानुसार बोलते. फंडिंग आहे. शासनाने काय करावं? शासनाने विदाऊट प्लॅनिंग लॉकडाऊन लावू नये, प्लॅनिंग करून लॉकडाऊन लावू.
लॉकडाऊन लावणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला स्वतःचं कोरोना व्हायरस पासून बचाव करायचा आहे आणि पुढे जायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहिली गोष्ट ही आहे की लॉकडाऊन लावणं अतिशय महत्त्वाचं आहे. मला वाटतं की शासनाने प्लॅनिंग करून 2 महिन्याचं लॉकडाऊन लावलं. 2 महिन्याचं लॉकडाऊन लावण्या अगोदर शासनाने सर्व जनतेच्या खात्यामध्ये पैसे टाकावे. सर्व जनतेच्या खात्यामध्ये त्यांनी 2 महिनेपर्यंत बेसिक नीड त्यांच्या ज्या आहेत त्या पूर्ण होतील एवढं अमाऊंट त्यांनी डायरेक्ट खात्यामध्ये टाकावं, अकाउंट्समध्ये टाकावं. सेकंड थिंग, आरोग्य विभागाला पीपीई किट पासून सर्व सोयी सुविधा द्याव्यात. बेडची संख्या वाढावी, क्वारंटाईन सेंटरची संख्या वाढावी. त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंटला मेडिसिन पासून ज्या सुविधा अतिशय महत्वाच्या आहे कोरोनापासून बचावात्मक त्या सर्व सोयी सुविधा द्याव्यात. EMI मध्ये सूट देण्यात आली. ज्यांचं लोन आहे, बऱ्याच लोकांचं लोन आहे, EMI मध्ये सूट देण्यात यावी. बँकांनी EMI मध्ये सूट देण्यात यावी 2 महिन्यासाठी. त्याच्यानंतर रेंट, शासनाने जे घर मालक आहे, ओनर आहे, त्यांना शासनाने पैसे द्यावे आणि जे किरायाने राहतात त्यांचं रेंट माफ व्हावं. व्यापारी वर्ग, जो व्यापारी वर्ग आहे ज्यांचं रेंटवरती आहे त्यांचं रेंट माफ, शॉप रेंटवरती आहे त्यांचं रेंट माफ करण्यात यावं 2 महिन्यासाठी. त्याच्यानंतरची जी गोष्ट आहे, जे महत्वाचा मुद्दा आहे की सर्वांना सोयी सुविधा देण्यात यावी. ठीक आहे, 2 महिन्यासाठी शासनाचा लॉस होईल आणि लॉकडाऊन कडक लावण्यात यावं. वेळ आली तर आर्मीला उतरवण्यात यावं. लॉकडाऊन अशा प्रकारे कडक लावण्यात यावं की एक सुद्धा व्यक्ती घराच्या बाहेर पडता कामा नये. आपल्याला जर या संकटातून पुढे जायचं असेल तर एक पण व्यक्ती घराच्या बाहेर पडता कामा नये. कडक लॉकडाऊन, आर्मी बोलावा, आर्मी लावा, प्रत्येक ठिकाणी लावा, पडू देऊ नका. 2 महिन्यापर्यंत कडक लॉकडाऊन, काही नाही. आणि या लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन जे काही कोर्सेस आहे, बिझनेस आहे, शासनामार्फत काही लोकांना एक कमिटी बनवा. काही लोकांना ज्यांना नॉलेज आहे अशा लोकांना ऑनलाईन फ्री ट्रेनिंग देण्यासाठी प्रोत्साहित शासनाने करावं. शासनाने सॅलरी द्यावी आणि लोकांना मग ते बिझनेसचं ट्रेनिंग असो, वेगवेगळ्या स्किल असो, ऑनलाईन तुम्ही द्या. म्हणजे 2 महिन्यामध्ये लोक ट्रेन होतील, प्रत्येक गोष्टीसाठी ट्रेन होतील पुढे जाण्यासाठी. फक्त 2 महिने ठेवा. हे मिनी लॉकडाऊन करून काही उपयोग नाही. प्रत्येक 1 महिना 15 दिवसासाठी करायचं, शिथिल करायचे नियम, मग पुन्हा चालू करायचं. याने स्प्रेड होईल आणि विशेष फायदा होणार नाही. आपल्याला जर या संकटामधून पूर्णपणे सामोरं जायचं असेल तर आपल्याला या कडक नियमाने समोर जावं लागेल. कडक नियम करायला पाहिजे. मास्क ज्यांनी लावला नाही त्यांना तुम्ही 1000-2000 दंड का करता? डायरेक्ट 5000 दंड करा, 5000 करा. परत कोणी मास्क न लावण्याची हिंमत पण करणार नाही. तुम्ही या प्रकारे जर पुढे गेले तरच आपली सुटका होऊ शकते कोरोना व्हायरस पासून. अन्यथा 15 दिवस लॉकडाऊन लावा, परत ती सिच्युएशन 1 महिना लावा, शिथिल ठेवा. नियम शिथिल ठेवू नका, कडक नियम करा. कोणासाठी नियम शिथिल करू नका. कोणीही असो, मग तो शासकीय अधिकारी असेल किंवा पॉलिटिकल लीडर कोणी असो, कोणासाठी नियम शिथिल करू नका, कडक नियम करा. 2 महिने कडक नियमाने तुम्ही पुढे चाला आणि खरोखर याचा फायदा होईल असं मला वाटतं. आणि त्याच्यानंतर लॉकडाऊनमध्ये बरेचसे लोक सुसाईडचं प्रमाण वाढलं होतं, आपण बघितलेलं. सायकोलॉजिकल प्रॉब्लेम, बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत. त्या सर्व लोकांसाठी ऑनलाईन ट्रेनिंग ठेवा. ऑनलाईन जेवढं जास्त करता येईल त्या गोष्टी करा. फक्त 2 महिने लॉकडाऊन, कडक लॉकडाऊन ठेवा आणि 2 महिन्यानंतर सिच्युएशन कंट्रोलमध्ये आली की सगळं ओपन करा. सर्व गोष्टी ओपन करा. कुठेही नियम ठेवू नका, कुठेही कुठली गोष्ट ठेवू नका. फक्त 2 महिन्यासाठी करा. 2 महिने जर तुम्ही कडक लॉकडाऊन, कोणाला बाहेर निघू नाही दिलं तर परिस्थिती आपल्या हातामध्ये येईल आणि मग आपण नव्याने सुरुवात करू शकू. मला तरी असं वाटते, म्हणजे मला व्यक्तिशः असं वाटतं की 2 महिने जर केलं तर खरोखर काहीतरी परिणाम होईल.
कारण हे काही दुकान बंद, काही गोष्टी बंद, काही गोष्टी चालू, या सगळ्या गोष्टीमुळे इनडायरेक्टली स्प्रेड होईल गोष्टी, व्हायरस स्प्रेड होईल. आणि असंही नाही की आपण लॉकडाऊन तर आपल्याला करणं इम्पॉर्टंट आहे. लॉकडाऊन नाही केलं तर सिच्युएशन भयानक होईल, आणि लॉकडाऊन केलं तर आर्थिक परिस्थिती, आपल्याला आर्थिक बाजू आणि कोरोना व्हायरस या दोन्ही गोष्टी सांभाळून पुढे जायचं आहे. आपल्याला दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या बॅलन्स करून पुढे जाणं अतिशय महत्वाचं आहे. आर्थिक बाजू डाऊन झाली तर बऱ्याच लोकांचे रोजगार आज सुद्धा जात आहे. रोजगार गेले तर खाणार पिणार काय, पुढे कसं जाणार, ही बाजू सुद्धा आहे. तर मी जे या गोष्टी सांगितल्या या सर्व गोष्टीचा विचार शासनाने करावा, जनतेने सुद्धा करावा. पटलं तर इम्प्लिमेंटेशन करण्यात यावं. नक्कीच याचा फायदा होईल असं मला वाटतं. आणि जर का माझे मुद्दे पटले नाही तर आपण सोडून द्यावे, माझं काही म्हणणं नाही. पण बऱ्याच लोकांनी माझ्या प्रतिक्रिया विचारल्या, स्टेटमेंट विचारलं की तुम्हाला काय वाटतं या परिस्थितीविषयी, ते मी इथे सांगितलेलं आहे. आणि एवढं बोलते, इथेच थांबते. काळजी घ्या, मास्क लावून बाहेर जा, विदाऊट मास्क फिरू नका. कारण प्रत्येक गोष्टीपेक्षा आपला जीव महत्वाचा आहे, आणि आपला प्राण हानी होऊ नये, आपली कुठलीही जीवनाची हानी होऊ नये, आयुष्याची हानी होऊ नये, यासाठी आपल्याला शासनाला परत एकदा सांगते, जनतेसमोर परत एकदा हा मुद्दा ठेवते की आपल्याला कोरोना व्हायरस पासून वाचणं अतिशय महत्वाचं आहे. आरोग्य महत्वाचं आहे, आपल्याला आपला जीव महत्वाचा आहे, आणि जीवासोबत आर्थिक बाजू सुद्धा महत्वाची आहे. पैसा नसेल तर काहीही होऊ शकत नाही. दोन्ही बाजू बॅलन्स कराव्याच लागणार आहे. त्या बॅलन्स केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकणार नाही. इथे थांबते. धन्यवाद.